आजचा जो एपिसोड म्हणा, आजचं जे सेशन म्हणा किंवा आजचं जे टॉपिक आहे डिस्कशनचं, ते आहे क्रोध, अँगर. आता राग म्हणला की सगळ्यांनाच येतो आणि कधी ना कधीतरी आपण तो फेस केलेला असतो किंवा आपल्याद्वारे तो व्यक्त केला गेलेला असतो. आणि जसं मी आत्ता सांगत होतो, की हा टॉपिक खूप मोठा आहे. याच्यावर वर्कशॉप्स घेतली जातात आणि वर्कशॉप्सचा अर्थ 8-8 दिवसाची वर्कशॉप्स म्हणा किंवा पूर्ण दिवसभराचं वर्कशॉप. इतकी मोठा हा विषय आहे कव्हर करायला. तर तो मला कव्हर करण्यासाठी मी प्रयत्न असा केलाय, की तो 3 भागात मी वाटलाय. काही वेळेला इंग्लिश खूप सोपं असतं म्हणायला, की आय हॅव डिव्हायडेड इट इन 3 पार्ट्स. ओके. सो द 3 पार्ट्स आर, आजच्या पार्टमध्ये आपण व्हॉट इज अँगर? राग म्हणजे काय? आणि रागाचं मानसशास्त्र काय आहे? याचा थोडासा विचार करणार आहोत. पार्ट 2 जो आहे तो मार्चच्या पहिल्या आठवड्यात घेऊ आपण. त्यात रागाची पटलं किंवा लेयर्स ऑफ अँगर आणि रागाची लेव्हल ही काय-काय आहेत? याचा आपण सोमवंशी सर वेलकम. वी हॅव जस्ट स्टार्टेड. तर पार्ट 2 मध्ये आपण रागाची पटलं आणि रागाची पातळी या विषयावर डिस्कशन करणार आहोत. आणि शेवटचा पार्ट जो आहे तो ऑब्व्हियसली इम्पॉर्टंट असणार आहे. अँगर मॅनेजमेंट, रागाचं नियोजन हा महत्वाचा पार्ट असणार आहे. जो जसं मी म्हणलं, आपण प्रत्येक जण आपापल्या परीने करत असतो. पण त्याला शास्त्रीय दृष्ट्या अजून कसं व्यवस्थित करता येईल याचं आपणच डिस्कस करून आपण एक प्रोग्राम बनवूया. ओके. सो टू बिगिन विथ, ओके, इट्स अ ओपन एंडेड क्वेश्चन. राग येतो का सगळ्यांना? अश्विनी कन्फर्म, सोनल कन्फर्म, थँक्स. अथर्व येस, श्वेतल येस. ऑब्व्हियसली इट इज ॲज आय सेड की राग सगळ्यांनाच येतो. राग येत नाही असा मनुष्यच वेगळा आहे. राग न येणारा मनुष्य म्हणजे निर्वाळा पातळीला पोचलेला मनुष्य असला पाहिजे. संत तुकाराम. जनरली असे कुणी नाही आहेत या जगात तरी. अजून पाहण्यात नाही आले कुणी माझ्या. आपल्या कदाचित आले असतील तर यू आर लकी गाईज. ओके. तुमच्या मते राग म्हणजे काय? हाऊ डू यू डिफाईन राग, अँगर? काय वाटतं तुम्हाला? प्लीज, माझा आवाज खराब आहे, मला मदत करा ना. तुम्ही बोला थोडं थोडं. हा प्लीज अश्विनी. मला कधी कधी वाटतं सर, मोस्ट ऑफ द टाइम माझ्या केसमध्ये मी सांगेन पर्टिक्युलरली डिफेन्स मेकॅनिझम असतो राग हा. वेन यू कॅनॉट बोलतात ना, मीन्स ऍक्च्युअल द फॉल्ट इज युअर्स बट दॅट ब्लेम गेम टू प्ले दॅट पार्ट. सो most of the time in my case I'll say particularly that has happened. That's what I have observed. ओके. पल्लवी मॅम. त्रास झाल्यानंतर एक नॅचरल रिॲक्शन येते. म्हणजे कोणी जर आपल्याला त्रास देत असेल तर का त्रास देतोय, म्हणजे असं पण मला त्रास होतोय हे समोरच्याला आपण काहीतरी सांगतो. म्हणजे तू कुणाचा त्रास झाला तर राग येतो असं मला म्हणायचं. कुणी आपल्याला त्रास देत असेल तर राग येतो. येस. हा विलास मामा. आपल्याला एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही की आपल्याला राग येतो. समोरचा आपल्या मनासारखा वागला नाही किंवा आपल्या मनासारखी गोष्ट झाली नाही, तो राग येतो. ते प्रतिक्षिप्त क्रिया असल्यासारखं होऊन जातं ते. अरे असं व्हायला पाहिजे, नाही झालं, अगदी त्यामुळे बरोबर. राग आला. येस. अजून कोण? श्वेतल. श्रीकांत सर. दादा, एक्सपेक्टेड गोष्ट समजा झाली नाही
की राग येतो, किंवा आपण आपल्या काही गोष्टी ठरवल्या असतील की या गोष्टी मला करायच्या आहेत आणि त्या जर का आपण कंप्लीट नाही करू शकलो तरी पण कधी कधी स्वतःचा राग येतो. या अग्रीड, फुल्ली अग्रीड. श्रीकांत सर. सर माझ्या हिशोबाने मेजॉरिटी 2 गोष्टीमध्ये असतं की एक त्याच्यामध्ये असते की आपले जे मनामध्ये जे काही स्टँडर्ड्स किंवा राईट रॉंगच्या ज्या काही कल्पना असतील त्या जर दुसऱ्याने ट्रान्सग्रेस केल्या तर त्यावेळेला एक राग येतो. एखादी गोष्ट आपल्या मनामध्ये सतत तिच्याविषयी म्हणजे ती स्टेप्स असतात त्या तिच्याविषयी एक अटॅचमेंट तयार होते, मग त्याच्याकडे आपल्या तिच्याविषयी मूव्ह फॉरवर्ड करायला लागतो आणि ती जर नाही मिळाली म्हणजे मूव्ह टुवर्ड्स ऑर अवे, एक एखादी गोष्ट आवडत मी लांब चाललो आणि त्याच्यामध्ये कोणी ऑब्स्ट्रक्शन आणलं, सो वी सीक ए स्टेट वेन देयर इज ऑब्स्ट्रक्शन टू सीकिंग दॅट स्टेट इट कॉजेस अँगर. म्हणजे तुमचा गोल अचीव्ह करायला तुम्हाला जे अडथळे येतात त्याच्यावर तुम्हाला राग येतो. यू टेक दोज ऑब्स्टिकल्स ॲज यू रिॲक्ट टू देम विथ अँगर. नाही तर तसं नाही, मी ती प्रोसेस तशी होते. प्रोसेस तशी होते. प्रोसेस तशी. हा मॅम, पल्लवी मॅम. कदाचित मगाशी कोणतरी म्हणलं स्वतःचा राग येतो, तो आउट ऑफ गिल्ट पण राग येऊ शकतो की मला का नाही जमलं. बिलकुल. एखादी गोष्ट. येस येस, फुल्ली एग्री. विलास मामा. ओके. मी एक शास्त्रीय डेफिनेशन जी आहे ना ती दाखवतो बरं का. भीती, वैफल्य, चिथावणी किंवा अन्याय या विरोधात दिली गेलेली भावनिक प्रतिक्रिया. नॅचरल इमोशनल रिस्पॉन्स टू परसिव्ड थ्रेट, फ्रस्ट्रेशन, प्रोव्होकेशन और इनजस्टिस. आणि दुसरी जी व्याख्या आहे ती म्हणजे चीड, शत्रुत्व किंवा विरोध यावर दिलेली भावनिक प्रतिक्रिया. म्हणजे स्ट्रॉंग इमोशन दॅट इन्व्हॉल्व्स फीलिंग्स ऑफ अनॉयन्स, हॉस्टिलिटी, अँटेगनिझम टुवर्ड्स अ पर्सन और थिंग. श्रीकांत सर, जे तुम्ही म्हणताय तो सेकंड पार्ट होता. आता यात ना पहिल्या पार्टमध्ये मला थोडस तुमचं लक्ष वेधून घ्यायचंय परसिव्ड शब्दावर. परसिव्ड थ्रेट, की आपल्याला वाटणारं थ्रेट, आपल्याला वाटणारं फ्रस्ट्रेशन, आपल्याला वाटणारं प्रोव्होकेशन किंवा आपल्याला वाटणारं इनजस्टिस. आय मे बी रॉंग हिअर इन अ वे की आपल्याला वाटणारी गोष्ट चुकीची नसेल, बरोबरही असू शकेल, पण ती आपल्याला वाटणारी आहे हा एक महत्वाचा वर्ड मला यात वाटला जेव्हा मी ह्याचा अभ्यास करत होतो, या डेफिनेशन्स वाचत होतो, की हे आपल्याला वाटणार आहे बरं का. मग ते योग्य अयोग्य हे आपणच ठरवतोय का? आय थिंक सो, आपणच ठरवतोय. मग ऑटोमॅटिकली येणारा राग हा कितपत योग्य अयोग्य आहे. आता नाव यू हॅव टू बी अ गुड जज ऑफ इट. ओके, आय लीव इट ॲट दॅट. ओके, आय कम टू द नेक्स्ट पॉइंट. हा आपण आता सगळे सांगत असताना हा भाग डिस्कस झालाय थोडासा, पण तरी आपण एकदा बोलूया की राग कोणावर येतो का कोणावरही येतो. माझा छोटासा कुत्रा मला खूप त्रास देतोय, त्याचा तब्येत बरी नाहीये आणि माझी पण नाहीये. त्याला आगे ना प्लीज. हा मॅम प्लीज. पण सगळंच परसिव्ड असतं का? खरं असू शकतं ना. आय अग्री. मी म्हणतो ना, तेच म्हणलं की इट इज परसिव्ड, पण कदाचित ते खरंही असेल, बट इट इज परसिव्ड. वर्ड परसिव्ह थ्रेट टाकलेलाच आहे त्यात, की परसिव्ह थ्रेट, परसिव्ह, की जे आपल्याला वाटतंय ते. मग ते बरोबर असेल का चूक आहे? यू बी द गुड जज ऑफ इट. आय एम टेलिंग यू, आय अग्री विथ यू फुल्ली. But then, how good judge are you of yourself? That is the question I still have in my mind. So self-evaluation is most important at some point of time. That is what I believe. I think I justified the answer.
नाही म्हणजे मला असं म्हणायचं की हा की मुलं त्रास देत आहेत आपल्याला, तर आई वडिलांना राग येतोच की, म्हणजे मला मगाचा जो माझा मुद्दा आहे की मला जेव्हा त्रास होतो, मग तो त्रास पण परसिव्ह असतो का? कंटेक्स्ट मध्ये बघायला लागेल ना. मग त्रास होतोच ना. त्रास होतोच ना, हा. पण आपण तो त्रास या हिशोबात बघतो म्हणून तो त्रास होतो कदाचित. कारण शेवटी मुलं हा आपला कॉन्शियस डिसिजन आहे. इफ वी गो बॅक आणि मुलांबरोबर येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, इट्स अ पार्ट ऑफ पार्ट अँड पार्सल ऑफ द पॅकेज. मग आपण त्याला त्रास म्हणून येस, आता जसं मी म्हणलं की आता माझा जो डॉगी आहे तो मला खूप त्रास देतो. आज सकाळपासून माझी तब्येत बरी नाहीये. इट इज जस्ट बाय इट्स अ टेलरमेड सिच्युएशन विच हॅज हॅपन्ड की माझी तब्येत आज बरी नाहीये, मला व्हायरल झालाय, त्याचंही आज पोट खराब आहे. त्याला मी 4 वेळा फिरून आणलंय पण त्याचं कू चालू आहे. मग त्यांनी माझ्याच मार खाल्ला, बायकोच्या आणि बायकोनी पण त्याला धरून बदललाय, पण तरी त्याला काहीतरी त्रास होतोय. बट टू कीप दॅट डॉगी विथ अस वॉज आवर डिसिजन. सो इट इज अ परसिव्ड त्रास की त्याचं जे इरिटेशन आहे हे मी परसिव्ह करतो. आय अग्री की इरिटेशन आहे, त्रास होतोय मला आज लेक्चर करायचंय किंवा सेशन घ्यायचंय आणि त्यात मला तो डिस्टर्ब करतोय. मला राग येणार ना, ऑब्व्हियसली येणार. आय अग्री, मी म्हणतच नाहीये. पण स्टील मग त्याच्यासाठी मी काय करू शकतो, कदाचित आपण हे तिसऱ्या पार्टमध्ये बघूया का, अँगर मॅनेजमेंट मध्ये. कारण व्हॉट यू आर येस सेइंग इज येस परफेक्टली राईट. हा व्हॉट मला यू आर एवढंच सेइंग इज म्हणायचं होतं परफेक्टली की राईट. परसिव्ह तुम्ही म्हणलात म्हणून मी असं म्हटलं की हो ते म्हणजे फिलिंग मी खरं खरं असू शकतं हो एखाद्याचं. बिलकुल बिलकुल. पण ते डेफिनेशनच तसं म्हणतीये. म्हणजे आय जस्ट शो यू डेफिनेशन. इट सेज इट्स अ नॅचरल इमोशनल रिस्पॉन्स. इट्स अ नॅचरल इमोशनल रिस्पॉन्स. मग आपण मागचे 3 शब्द परसिव्हशी जोडूया कदाचित, मग ते जास्त योग्य ठरेल. मागचे 3 शब्द जोडल्यानंतर की नॅचरल इमोशनल रिस्पॉन्स टू परसिव्ह थ्रेट. अग्री येस. हा विलास यू सेइंग समथिंग. नाही काय चुकून झालंय ते. ओके ओके ठीक आहे. हा सो राग कोणावर का कोणावरही. हा एनीबडी. कोणावरही. कोणावरही कधीही. बिलकुल. म्हणजे मी हे जेव्हा बनवत होतो ना तेव्हा मला फार हसू आलं हे बनवताना की राग स्वतःवर पण राग येतो, दुसऱ्यावर पण येतो आणि काही वेळेला जगावर पण येतो. अँड इट हॅपन्स, इट्स सो नॅचरल. जसं श्रीकांत सर मगाशी म्हणले की माझं गोल अचीव करताना जे काही मध्ये येतं ते माझ्या रागाला पात्र ठरतं. खरं बघायला गेलं तर आपण या हिशोबाने ना सगळेजण दुर्वास मुनी होत बघा किंवा जमदग्नी होत. आपण पटकन रिएक्शन देऊन मोकळे होतो त्या गोष्टीला. एनिवे, नॉट टू लेबल एनीबडी बिकॉज काउन्सिलरला लेबलिंग करायचं नसतं. आय टेक बॅक माय वर्ड्स. ओके, थर्ड पॉइंट. दिस इज मोर इम्पॉर्टंट. तुम्हाला राग काय येतो? विलास माईक ऑन आहे. कॅन यू स्विच इट ऑफ प्लीज? हा थँक्स. हा तुम्हाला राग काय येतो? आता रागाची डेफिनेशन वेगळी होती बरं का. मगाशी सांगताना सगळ्यांना मला का राग येतोय सांगत होते. मी मगाशी टोकलं नाही कुणाला. ती रागाची डेफिनेशन होती, पण मला का राग येतो हे आता जास्त योग्य आहे. जे मगाशी सगळे सांगत होते ते मला का राग येतो होतं. ठीक आहे. तर ओके, लेट्स मूव्ह फॉरवर्ड. वी विल नॉट वेस्ट टाइम. एवढी रिझन मी शोधून काढली आणि त्यातली लाल आहेत ना, काही पिवळी आहेत, काही लाईट कलर्ड आहेत. इफ यू कॅन जस्ट गो थ्रू. समवन इंटरप्ट्स मी ॲज आय एम टॉकिंग. I get treated unfairly by adults. I get grounded or lose my privileges.
I have to wait my turn, someone lies to me or breaks a promise. ठीक है, people don't listen to me or understand me, someone gets in my personal space, आणि having to do a responsibility, homework, chores, etc. आता ही जी मी लाल केली आहेत ना, ही मला वाटलेली अनरिझनेबल रिझन्स आहेत ज्यासाठी राग आला पाहिजे. आता अगेन ही मला अनरिझनेबल वाटली म्हणून मी त्यांना लाल रंग दिलाय. यू मे से की नाही नाही, दे आर रिझनेबल. व्हाय कांट पीपल वेट फॉर देअर टर्न? वाय शुड समबडी लाय टू मी और ब्रेक अ प्रॉमिस? पण कदाचित आपण पुट आवरसेल्व्हज इन देअर शूज आणि मग विचार केला त्यांनी का केला असेल बरं, तर कदाचित आपण तितके रागावणार नाही जितके पहिल्या इन्स्टंटला रागावलेलो असू. म्हणजे मी क्लिअर आहे का सांगतोय ते? म्हणजे आय गेट ट्रीटेड अनफेअरली बाय ऍडल्ट्स. लहान मुलांचा हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट असतो की मला नीट वागवलं जात नाहीये. आता त्याच्या दृष्टीने नीट वागवलं जात नाहीये ह्याचा अर्थ काय आहे की मला चॉकलेट रोज मिळत नाहीये, मला अभ्यासाला बसायला लावतायत, मला डोरेमॉन बघू देत नाहीयेत. सो और आय गेट ग्राउंडेड और लूज माय प्रिव्हिलेजेस. हा अमेरिकन थोडासा हे आहे त्यात. पण येस, आपण पण करतो घरातलं पुढच्या 8 दिवस हॉटेल मॅकडोनाल्ड्सची ट्रीट देणार नाही, 1 महिनाभर तुला नो मॅकडोनाल्ड फॉर यू, असं वगैरे काहीतरी आपण जेव्हा म्हणतो. पण समवन इंटरप्ट्स मी ऍज आय एम टॉकिंग. हा मॅम. म्हणजे ती जी लाल रिझन, तर मला असं वाटलं की अपमान वाटतो का आपल्याला, येस, अपमान तर वाटतोच आहे. इन्सल्टिंग वाटतं का? म्हणजे तुम्ही आता म्हणलात तसं की आई मुलं काहीतरी मागतंय आणि थांब रे जरा, आता मला वेळ नाही, इथपासून ते मला जाऊ दिलं नाही कुठे, किंवा असं जे काही वाटतं, किंवा आय हॅव टू वेट माय टर्न. म्हणजे मी याचा विचार करत होते की बाकीच्यांना कसं पटपट पटपट मिळतंय, मलाच का मिळत नाही, किंवा मलाच का थांबायला लावतात, असं काहीतरी वाटतं का? येस, पण तो कदाचित शिस्तीचा किंवा भाग आय असू गेट शकेल. ट्रीटेड अनफेअरली बाय अडल्ट्स. म्हणजे मला असं वाटलं की हे सगळे जे आहेत ते तुम्ही मगाशी जे परसिव्ड म्हणलात, ते मला हा, माझा अपमान वाटतो म्हणून येस येस असं असू शकतं का? येस. फक्त मी काय करत होतो, मी माझ्या सेकंड पार्टची याच्यात थोडीशी बेस तयार करत होतो की आपण जेव्हा लेयर्स किंवा आपण जेव्हा पटलं, रागाची पटलं किंवा रागाची पातळी याचा जेव्हा विचार करू, तेव्हा हे पॉइंट्स मला डिस्कस करायचे की आपल्याला वाटणारा अपमान किंवा आपल्याला वाटणारा राग एखाद्या गोष्टीबद्दल हा योग्य आहे का, अयोग्य आहे का, कितपत योग्य आहे, हे अगेन आपण जेव्हा ठरवतो, आपण आपल्या दृष्टीने ठरवायला लागतो, तेव्हा ते कितपत बरोबर असतं. ब्रिलियंट. पण एवढी कारणं म्हणजे एका वेळेला नाही सुचत. हा, मी म्हणजे हे चांगला हे- अभ्यास झालाय, कारण आपण नुसता विचार केला तर म्हणजे मग अशी जशी आम्ही उत्तरं दिली की त्रास होतो वगैरे, केवढी कारणं असू शकतात. हो, येस, एक्झॅक्टली. मी जेव्हा ते बघत होतो तेव्हा मला व्हेरी जाणवलं गुड ते. लिस्ट. म्हणजे एक चेकलिस्ट झाली आमच्यासाठी. हा, समवन इज मीन और डिसरिस्पेक्टफुल टू मी, आय गेट ब्लेम फॉर समथिंग दॅट आय डिडंट डू. आता ही जी कारणं आहेत काही, ही नंतरची जर बघितलीत किंवा पिवळी जर कारणं बघितलीत, तर आय लूज ॲट अ गेम और ऍक्टिव्हिटी. आपण एखादी गोष्ट गेम हारलो तर राग येतो, पण तो कितपत यायला पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आहे. ऍक्च्युली मला हे सेशन सुरू करताना तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती, ती राहिली. तर आता सिन्स इट हॅज कम नाव, तो लेट मी टेल दिस स्टोरी. म्हणजे बऱ्याच जणांनी ही ऐकलेली असणार आहे, आणि ऐकली नसेल तर गाण्याच्या स्वरूपात नक्की ऐकलेली असणार आहे, कारण सगळेच इथं जे मला दिसत आहेत ते मराठी आहेत. आय होप सगळ्यांना मराठी व्यवस्थित येते. मी विचारलं नाही सुरुवातीला,
पण एकदा विचारूनच घेतो पुन्हा. तो वेडात मराठे वीड दौडले सात ही प्रत्येकाच्या अंगावर गुजबम्स आणणारीच कविता आहे. म्हणजे काटाच उभा राहतो ती ऐकली की वेडात मराठे वीर दौडले सात ही कविता ऐकल्यानंतर कुणाचं रक्त सळसळत नसेल असा मराठी माणूसच नाही. प्रतापराव गुजरांना बेहलोल खानाला सोडल्याबद्दल शिवाजी महाराजांनी एक खलिता लिहिला आणि त्यात लिहिलं की त्यांना त्यावेळेला सरसेनापती केलं होतं आणि राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली होती राजगडावर. आणि त्यावेळेला त्यांना सांगण्यात आलं की खानास गर्दीस मिळवल्या विना आम्हास तोंड न दाखवणे. रायगडावर राज्याभिषेक आणि सेनापती नसणार. आता त्या माणसाच्या मनाला जे काही झालं असेल, राग ही भावना नक्कीच असणार आणि त्या रागात ती 7 जण गेली. मग त्याचं जे वर्णन केलं गेलेलं आहे ते सगळ्यांनी ऐकलेलं आहे. मग तो राग आपल्याला स्फूर्ती देतो मान्य, पण तो व्हॅलिड आहे का? कितपत व्हॅलिड आहे हा प्रश्न विचार करण्याजोगा आहे. सो दॅट्स वाय जेव्हा आपण रागाची पातळी किंवा रागाची पटल याचा अभ्यास करू ना, त्यावेळेला या गोष्टी फार विचार करायला लावणार आहेत. ओके, जे मगाशी आपण म्हणत होतो त्यात मी थोडस ब्रॉड बँडिंग केलंय कारणांचं. फिलिंग ब्लॉक म्हणजे उद्दिष्ट गाठण्यापासून अडवणूक झाल्याची भावना. श्रीकांत सर, अनफेअर ट्रीटमेंट, अन्याय झाल्याची भावना, व्हायोलेटेड इश्यूज व्हॅल्यूज, आपल्या तत्वांचा अपमान झाल्याची भावना. जे मॅम तुम्ही म्हणत होता अपमान झाल्याची आपली तत्व असतील तर त्याला अपमान झाल्याचं. पॉवरलेसनेस, परिस्थिती समोर हतबलता की येस आय वॉन्ट टू डू समथिंग, आय वॉन्ट टू बट नो आय एम नॉट एबल टू, मला करता येत नाहीये. आणि अँगर ट्रिगरिंग थॉट्स, आपल्याला कोणी त्रास देत असल्याचा विचार किंवा अशी होणारी जाणीव. मॅम तुमचा पॉइंट यात कव्हर होतोय. हा विलास मामा, तुझा हँड रेज्ड आहे. एनिथिंग? ते मगाशी चुकून झालंय ना, तसंच झालंय तो वरती. काढून टाक, मला वाटलं तुला परत काही सांगायचं. कसं काढतात ते? ओके, राहू दे, परत त्यावरच क्लिक करा. त्याच्यावर क्लिक कर पुन्हा. केलं त्याच्यावर क्लिक. जाऊ दे राहू दे, लेट बी. ओके, सो द फायनल कंक्लुजन इज की थ्रेट इज द बेसिक इमोशन ज्यातनं क्रोध उत्पन्न होतो. ह्याचं सगळ्याचं मूळ जे आहे ना ते भीतीत असतं. मग भीती कुठली? तर जे आपण आता म्हणत होतो ती की उद्दिष्ट गाठण्यापासून अडवणूक झाली. इट्स अ थ्रेट यू फेल्ट की मला कोणतरी अडवतंय आणि मग त्याला तुम्ही रिॲक्शन काय दिलीत? तर रागाने दिलीत. अन्याय झालाय, आपल्या तत्वाचा अपमान झालाय आणि ह्या सगळ्यातनं, या भीतीपासनं रागाचं त्याचं रूपांतर किंवा त्याचं इमोशनल रिस्पॉन्स काय आहे? तो राग आहे. नाउ कमिंग बॅक टू द 5th क्वेश्चन या द 4th क्वेश्चन. राग ओसरल्यावर होणारी तुमची मनस्थिती काय असते? एकदा राग ओसरून गेला की मग आपल्याला हा श्रीकांत सर, सगळ्यात पहिले तर रिअलायझेशन होतं की, कारण ते बऱ्याच वेळा मी त्या प्रोसेस मधनं गेलेलो आहे. राग येतो आणि मग नंतर लक्षात येतं की आपण रागवायला नको पाहिजे होतं. आणि मग त्याचं करेक्शन कसं करायचं? कोणाला हर्ट केलं असेल तर त्याला सॉरी म्हणायचं, फायनान्शियल नुकसान केलं असेल तर त्याला करेक्ट करायचं आणि एक फॉर्मॅट तयार करायचं की पुढच्याला मी राग न यायला पाहिजे. हाऊ टू बी अवेअर, हाऊ टू टेक स्टेप्स, या प्रोसेस मधनं जातो मी. ओके. अश्विनी?
सेम ॲज श्रीकांत सर सेट की मोस्ट ऑफ द टाइम असं माझ्या बरोबर आपल्या कोर्समध्ये मी भरपूर काय आता मी थोडंफार तरी आय एम ट्राईंग टू इम्प्लिमेंट बट अर्लियर इट यूज टू हॅपन दॅट आय एम लाईक यु नो आय यूज टू रिस्पॉन्ड स्पॉन्टॅनियसली एकदम पटकन बोलतो ना आपण रिस्पॉन्ड करणं आणि नंतर जेव्हा आपण विचार न करता रिस्पॉन्ड करणं दिस इज माय हजबंड कमिंग फ्रॉम बिहाइंड सो ओके सो फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन. Yes, first hand information. So it has happened like most of the time, you know, I used to just do it. आणि जेव्हा आपण त्याचे आपण जसं शिकलो ना सर की एक पॉज घेणं गरजेचं असतं. तो पॉज न घेतल्यामुळे नंतर जेव्हा शांत झाल्यावर ना जसं सर म्हणाले खरंच गिल्ट येते कधी कधी की अरे यार खरंच गरजेचं होतं काय बोलणं किंवा आपण ही जी समोरची व्यक्ती बोलत होती त्याचा आपण अर्थ चुकीचा लावलाय का ओके, लेट्स बट सी. यु नो लेट्स सी. तुम्ही जे म्हणताय ते फिलिंग ऑफ गिल्ट, काही वेळेला आपल्याला लाज वाटते बघा की अरे यार काय आपण कशावरनं चिडलो होतो, सो स्टुपिड ऑफ मी. एक्झॉशन येतं बरं का, काही वेळेला रागानंतर एक्झॉशन येतं, शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवतो रागवल्यानंतर. काही वेळेला रिलीफ मिळतो की येस एकदा बोलून टाकलं, संपलं, विषय मिटवला. सो दॅट इज अनदर थिंग. काही वेळेला इरिटेबिलिटी येते, चिडचिड होते. काही वेळेला न्यूनगंड सुद्धा येतो की सेल्फ डाऊट निर्माण होतात की एम आय रिअली एबल टू डू दॅट. हा सोनाली मॅम. सर तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे हा बाबा एकदाच बोलून मी मोकळे झाले, माझ्या मनातलं जे काय फ्रस्ट्रेशन होतं एकदाच बोलून टाकलं, आता पुढचं काही पण माझ्याबद्दल समजे ना मला काही फरक पडत नाही, बट माझा विचार माझे मन मी मोकळं केलं त्याला बोलून एकदाची. असं होतं. पण कधी कधी गिल्ट होतं की नको त्या टायमाला आपण जास्त चिडलोय आणि काही टायमाला पस्तावा होतो की विनाकारण आपण इतकं बोललो, त्यामुळे स्वतःलाच आपण सेल्फ ब्लेम म्हणतो ना त्या पद्धतीत व्हायला होतं. So my these 3, 3, 6, 7 I have pointed out 7. तर हे 7 नक्की गोष्टी होत आहेत. अजून एक होतं, हा. समोरच्यावर आणखी राग येतो, तुझ्यामुळे चिडले. करेक्ट मॅम, करेक्ट. सेन्स ऑफ एम्प्टीनेस पण येतो बरं का काही वेळेला, की आपण जेव्हा बोलून मोकळे तो होतो, जसं सोनाली मॅडम म्हणल्या, पण काही वेळेला असं होतं की अरे यार कदाचित नसतो बोललो तर बरं झालं असतं. मग ती काही वेळेला गॅप पोकळी निर्माण होते. सो इट डज हॅपन. आता याचे काय काय इफेक्ट्स आहेत ते आपण सबसिक्वेंटली बघणार आहोत. जसं मी म्हणलं पार्ट 2 आणि पार्ट 3 मध्ये. आत्ता बेसिकली वी ट्राय टू कोरिलेट आवरसेल्व्स विथ अँगर. रागाशी आपण फक्त आपल्याला ओळख करून घेतो आणि कोरिलेट करून घेतोय. ओके. मी ऍक्च्युली अब्रप्टली संपतोय असं वाटेल इथे, पण त्याला कारण आहे, कारण मला हे सगळं कव्हर करायचं आहे आणि ते सुद्धा अर्ध्या तासात. तर त्यामुळे मला म्हणून मी 3 भाग घेतले होते. माझा एक किस्सा सांगतो तुम्हाला आर्मीतल्या ह्याचा, की ज्यावरनं तुम्हाला साधारण अंदाज येईल. मी एका युनिटमध्ये होतो. तिथं म्हणजे मी सेकंड इन कमांड होतो आणि एक खूप हुशार जवान होता. त्याला आम्ही नाशिकला ट्रेनिंगला पाठवत होतो, की जो तिथं ट्रेनिंग घेऊन इन्स्ट्रक्टर बनून युनिटमध्ये आला असता. सो दॅट गाय वॉज वेल प्रिपेअर्ड. अभ्यास वगैरे चांगला झाला होता. तर त्याची ट्रेन होती अलवरवरनं आणि त्याला न्यायला म्हणजे एक त्याला मोटरसायकलवर त्याचा शेजारचा मुलगा होता, तो त्याला घेऊन गेला. रस्त्यात एका ट्रकने त्याला धडक मारली आणि त्यात त्याला खूप लागलं आणि आम्हाला न्यूज जेव्हा कळली ही सगळी, तेव्हा आम्ही सगळे हॉस्पिटलमध्ये गेलो आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणजे आम्ही त्याला चेक करत होतो काय झालं काय नाही. तर माझा जो इमिजिएट ज्युनियर होता, ही वॉज ह्यूज. ही वॉज 6 feet 3 inches, अबाउट 100 kgs आणि शॉर्ट टेम्पर्ड, व्हेरी शॉर्ट टेम्पर्ड.
तर त्यांनी त्या ड्रायव्हरला तिथंच धरला, त्याला चांगले 4-5 ठोसे मारले. तो जमिनीवर पडल्यावर त्याला, आम्ही सगळे युनिफॉर्म मध्ये होतो, त्याला त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारायला सुरुवात केली आणि त्याचं बघितल्यानंतर सगळे जवान त्याच्यावर तुटून पडले आणि मला त्यांना आवरता येणं अवघड झालं. आणि मला एवढीच भीती होती की या माणसाला जर काही झालं तर आमच्या माणसाची केस बाजूला राहिली, ही एक वेगळी केस सुरू होणार आहे. आणि मग त्यांना ढकलून बाजूला करून मी त्या माणसाला उचलला. लकीली तो शुद्धीवर होता, काही प्रॉब्लेम त्याला झाला नाही. म्हणजे मुका त्याला खूप लागला होता, पण रक्त वगैरे कुठं आलं नव्हतं. त्याला तिथं हॉस्पिटलमध्ये तिथंच दवाखान्यात नेला, त्याला दाखवलं, चेक केलं. त्याला कल्पना होती त्याची चूक झाली आहे म्हणून त्यांनी मार खाल्लाय. पण त्यावेळी जर त्या मुलाला काही झालं असतं, त्या ड्रायव्हरला काही झालं असतं, तर जे काही झालं असतं त्याची रिपरकशन्स काय. सो इम्पॉर्टंट पॉइंट इज की कुणाचं तरी डोकं शांत असणं आवश्यक असतं. इट इज व्हेरी इझी टू लूज युअर टेम्पर, लूज युअर शर्ट, जसं आपण म्हणतो ना इंग्लिशमध्ये. इट इज व्हेरी इझी टू लूज युअर टेम्पर, कारण ती प्रतिक्षिप्त क्रिया आहे, इमोशनल रिस्पॉन्स येतो. पण येस, आपण रिस्पॉन्स किंवा रिॲक्ट करण्यापेक्षा, जसं अश्विनी मगाशी म्हणली, टेक अ पॉज, गिव्ह इट अ थॉट, देन सी. जसं जातक कथांमधली एक कथा आहे, आय टेक 2 more minutes. भगवान बुद्धांना एक मनुष्य रोज शिव्या द्यायचा, रोज शिव्या द्यायचा, रोज शिव्या द्यायचा. भगवान बुद्ध शांतपणे त्याच्याकडून हसायचे. तर शेवटी त्यांना कोणतरी विचारलं की तुम्ही कसे काय, म्हणजे काय, तुम्ही ऐकून कसं घेता, इतक्या शिव्या तो देतो. ते म्हणले, तो देतो ना, मी घेतल्या पाहिजेत ना, मी घेत नाही ना, त्यामुळे त्या माझ्याकडे येत नाहीत. सो इट्स अ गुड वे ऑफ थिंकिंग, इट्स अ गुड वे ऑफ थिंकिंग. हा सुशील प्लीज. सुशील नाही, मी पूनम आहे. हा पूनम. हा, आता हे जे तू सांगितलंस आता की एकाचं डोकं शांत असलंच पाहिजे, तसं माझ्या बाबतीत तुम्हाला मे बी सगळ्यांना माहिती असेल, मी जमदग्नी आहे, भयंकर शॉर्ट टेम्पर्ड आहे. ज्या वेळेला आमच्यात भांडणं होतात त्यावेळेला सुशील पूर्ण म्हणजे 100% 200% शांत असतो. मेन त्याचा स्वभावच शांत आहे. पण जर का भांडणात दोघांनी नवऱ्यांना चॉईस नसतो. नवऱ्या मी प्रचंड चिडलेली असते, मी बडबड बडबड करते, आदळपट करते. काही वेळाने ज्या वेळेला मी बघते की हा मनुष्य काहीही स्थितप्रज्ञ आहे, त्याच्या चेहऱ्यावरची माशी हललेली नाहीये माझ्या चिडचिडेपणाने किंवा तमाशांनी म्हण किंवा इतर सगळ्या गोष्टींनी, तेव्हा मी आपोआप शांत होते. आणि मला असं वाटतं की हे फार इम्पॉर्टंट आहे रागात. एकाने शांत असणं हे खूप, जर का दोन्ही बाजूनी भांडी वाजायला लागली तर सगळ्या भांड्यांना खोचे पडणार आहेत. काचेचे असतील तर तडातड तुटून आपल्याच पायात त्या काच जाणार आहेत. दॅट इज ओके, बट पॉइंट टू बी टेकन फ्रॉम फॉर युअर साइड इज की तू सुरुवात कशाला करतेस किंवा का करतेस ह्याच्या आधी थोडस 2 मिनिटं विचार करून मग सुरुवात कर. दॅट इज व्हॉट. आता मी हे नंतर सांगेन तुला, मीटिंग नंतर. We'll have a different session. Okay, now officially my talk is over. You are most welcome to give your suggestions.